किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। माझ्या गोडताईंचं, गोडदादांचं, माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे। आज आपण खूप युनिक रेसिपी बनवणार आहोत। याआधी तुम्ही बनवली पण नसेल, कधी खाल्ली पण नसेल, अगदी तुम्ही समोस्यासोबत, पाववड्यासोबत, अगदी कोणत्याही स्नॅक्स सोबत तुम्ही ही चटणी खाऊ शकता। डोसे म्हणा, धपाटे म्हणा, कधी ट्रॅव्हलिंग मध्ये काही घेऊन जायचंय तर त्यासोबत तुम्ही ही चटणी सुद्धा घेऊन जाऊ शकता। आणि ही चटणी तुम्ही एक वेळा बनवून तुम्ही 2 ते 3 महिन्यात आरामात स्टोअर करू शकता। चला मग नवे घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा। आज आपण कांद्याची चटणी बनवणार आहोत। चला मग सुरुवात करूया। सर्वात आधी आपण इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेऊन त्याला बारीक कट करून घ्यायचे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कांदा होईल तेवढा आपल्याला बारीक कट करायचा आहे। जाड अजिबात राहायला नकोय। अगदी तुम्ही किसनीने पण बारीक स्लाइड करून घेतले तरी चालेल। मी नाईफनेच करते। बघू शकता तुम्ही खूप छान पद्धतीने होतात, पण हवं तेवढं आपल्याला बारीक करायचे, कारण की आपल्याला कांदा तळायचा आहे। तळताना कुरकुरीत झाला पाहिजे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। आता आपण गॅस ऑन करून कढई ठेवूया। कढई गरम झालेली आहे, त्याच्यात आपण अर्धी वाटी शेंगदाणे ऍड करूया। शेंगदाण्यांना एकदम खमंग लो टू मीडियम फ्लेमला खमंग भाजून घ्यायचे। आपण इथं शेंगदाण्याचं साल वगैरे अजिबात काढणार नाही आहोत। त्यासाठी इथं शेंगदाणे खूप चांगल्या पद्धतीने खमंग भाजले जायला पाहिजे आणि हलका कलर चेंज होतो तोपर्यंत। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने बनवले तर आपण चटणी जास्त टाइम स्टोअर करू शकतो। इथे शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता आपण तीळ घेऊया। तीळ पण मी अर्धी वाटी घेतलेली आहे। तीळ लवकर भाजले जाते, बघा ओढायला लागली, तडतड वाजते, तर समजून जायचं आपले तीळ भाजून झालेली। तीळ काढून घेऊया। इथं मी ब्रेकफास्ट स्पूनने 2 स्पून धणे घेतलेले आहेत। तुमच्याकडे धणे नसेल तर तुम्ही धना पावडर घेतली तरी चालेल। आपले धणे पण इथं भाजून झालेले आहेत। इथं मी 2 कांडी लसूण घेतलेले आहेत। अगदी वरचं हलकं फोतरं काढलेलं आहे, बाकीचं तसंच राहू दिलेलं आहे। तुम्ही नाही पण साफ केला तरी चालेल। या पद्धतीने लसूण साफ केला तर चटणीला खूप छान पद्धतीने टेस्ट येतो। आता आपण कढीपत्ता ऍड करूया। कढीपत्ता थोडा जास्तच ऍड करायचा आहे। माझ्याकडे एवढाच होता म्हणून मी थोडा कमीच केलेला आहे। तुम्ही जास्त यूज करायचं आहे कढीपत्त्याचं, याच्याने अजून जास्त छान टेस्ट येतो। याला पण खमंग भाजून घ्यायचं। आपला कढीपत्ता कुरकुरीत व्हायला पाहिजे। त्याच गरम कढईमध्ये मी खोबरं पण अर्धी वाटी भाजून घेतलेलं आहे। आता आपण कांदे तळून घेऊया। इथं कांदे तळताना खूप लक्ष द्यायचंय। एकदम लो फ्लेमलाच कांदे तळून घ्यायचे, कारण की कांदे वरून जळायला नको आणि आत नरम राहायला नको। आपल्याला एकदम कुरकुरीत पाहिजे कांदे। मेन कांद्यांवरच आहे की आपली चटणी कशी बनणार। बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने आपले कांदे पण तळले जात आहे। मी लो टू मीडियम फ्लेमलाच कांदे तळते। थोडा टाइम लागतो कांदे तळायला, पण खूप छान पद्धतीने चटणीला टेस्ट येतो। बघा हलका हलका कलर चेंज होतोय। आपले कांदे आतून कुरकुरीत व्हायला पाहिजे। बघू शकता तुम्ही इथं आपले कांदे खूप छान पद्धतीने तळले जात आहे। आता आपण काढून घेऊया। हे दिसताय एवढे ब्राऊन पण हे झालेले तसे नाही आहेत। खूप छान पद्धतीने कुरकुरी होणार आपले कांदे पुढे तुम्हाला बघायला तर भेटेलच। आता आपण एक एक करून सर्व कांदे काढून घेऊया। बघू शकता किती छान पद्धतीने तळले गेलेले आहेत। अगदी आपण बिर्याणी वगैरे वेज पुलावला तळतो त्या पद्धतीने करायचे। बघू शकता खूप छान पद्धतीने आपले कांदे तळले गेलेले आहेत। मी हाताने तोडून दाखवते, ते अगदी कुरकुरीत झालेले आहेत। इथं साहित्य बघूया। मी तर घरगुती लाल तिखट जे आपण डेली यूज मध्ये वापरतोय ते धणे, लसूण, कढीपत्ता, शेंगदाणे, तीळ, भाजलेलं खोबरं आणि मी इथं म्हणजे लिंबूच्या आकारा समथिंग एवढे चिंच घेतलेले आहेत। तुमचे चिंच थोडे सॉफ्ट असणार तर तुम्ही थोडं त्यांना ड्राय रोस्ट केलं तरी चालेल। चिंचेचा वापर केल्याने खूप खट्ट मिठ्ठ टेस्ट येतो।
बघू शकतात आपण मिक्सरला दळून घेतलेलं आहे सर्व. याला पल्स मोडला फिरवायचं म्हणजे खूप छान पद्धतीने दळलं जातं. आता आपण याच्यात लाल तिखट ॲड करूया, चवीनुसार नमक, आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे स्पूनने. जर तुम्हाला स्पूनने मिक्स करायचा कंटाळा येत असेल तर बोर वाटत असेल तर तुम्ही थोडं नॉर्मल पल्स मोडला मिक्सरला फिरवलं तरी खूप छान पद्धतीने एकजीव होणार आपली चटणी. बघू शकता तिथं खूप छान पद्धतीने मी इथं आपलं फक्त घरगुती लाल तिखटचा वापर केलेला आहे. मी काश्मीरी लाल तिखट वगैरे काही वापर नाही केलेला आहे. तरी पण किती छान पद्धतीने चटणीला कलर आलेला आहे. बघू शकता तुम्ही, जवळून पण दाखवते. तुम्ही हवाबंद डब्यामध्ये अगदी 2 ते 3 महिने स्टोअर करू शकता ही चटणी. समोसा म्हणा, वडापाव, थालीपीठ, डोसे, धपाटी या तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये पण 8 ते 10 दिवसासाठी घेऊन जाऊ शकतात. ही चटणी खूप छान लागते. अगदी तुम्हाला तोंडाला चव नसेल तरी ही चटणी खाणार ना तर अगदी तुमच्या तोंडाला टेस्ट पण लागेल आणि खूप आवडीने तुम्ही जेवण करणार. तीळमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असते आणि बाकीचे जे साहित्य वापरले ते खूप हेल्दी आहे. पौष्टिक आपली कांद्याची चटणी तयार आहे. याआधी तुम्ही कधी पाहिलेली होती का? मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. अशा छानशा रेसिपी सोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला मग भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.